श्री दत्तात्रेय महाराज की जय. मी तुम्हाला धनतेरसच्या विषयी थोडीशी माहिती सांगते. धनतेरस आपण कसा करावा. धनतेरस दिवाळीच्या लक्ष्मीपूजेच्या अगोदर 3 दिवस अगोदर असते. त्यावेळेस आपण एक पाट वगैरे घ्यावा. त्याच्यावर पाट वगैरे स्वच्छ धुवून त्याच्यासमोर रांगोळ काढावी. रांगोळ काढल्याच्या नंतर त्याच्यावर लाल कपडा वगैरे आथरावा आणि आपल्याजवळ धन्वंतरीची जर मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवावी. आणि आपल्याजवळ लक्ष्मी, गणपती, सरस्वती, कुबेर, गणपती असे जर फोटो असले तर तोसुद्धा ठेवून ती चौरंगाच्या पाटावर कपडा वगैरे आपण लाल टाकलेला असतो त्याच्यावर तो फोटो ठेवून एक तांदळाची नसता गव्हाची नसता ज्वारीची वगैरे राश टाकायची. त्याच्यावर एक पाण्यानं भरलेला तांबा कळस आणि त्याच्यामध्ये एक नाणं टाकायचं आणि सुपारी टाकायची आणि वर 5 नागेलीचे पानं किंवा 7 नागेलीचे पानं ठेवायचे आणि त्याच्यावर एक पाण्यानं भरलेला नारळ वगैरे ठेवायचा आणि त्याच्यावर एक फूल ठेवायचं. आणि मग आपण जी पूजा करतो ना धन्वंतरीची ती त्या ठिकाणी 5 राशी ठेवायच्या. मुगाची, हरभऱ्याची आणि तांदूळ, ज्वारी, गहू, हरभरा आणि असे 5-6 प्रकारच्या छोट्या छोट्या माठामध्ये ते राशी वगैरे ठेवायच्या. आणि हळदीचं खोब, सुपारी, खोबरं, पूर्ण खोबरं असं देवाच्या समोर वगैरे ठेवायचं. आणि फुलाचा हार वगैरे फोटोला टाकायचा आणि हळद कुंकू वगैरे टाकून पूजा मांडायची. आणि प्रसाद, पेढे, आपल्याला काय ठेवावं वाटलं ते ठेवायचं. प्रसाद पेढे ठेवा, तुम्ही बालुशाही ठेवा, मैसूरपाक ठेवा, काही असं ठेवलं तरी चालतं. आणि धन्वंतरीची पूजा जी पूजाविधी असते त्या पूजाविधीच्या काळामध्ये करायला पाहिजे. आणि धनतेरसच्या दिवशी आपण पूजा त्यानिमित्तानं आपल्या घरामध्ये एक प्रकारची पूजा होते आणि ती आपण सर्वांनी पूजा वगैरे करावी. आणि ही पूजा संध्याकाळी रात्रभर अशी ठेवायची. दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन वगैरे करायचं. नंतर 2 दिवसाला लक्ष्मीपूजा वगैरे येत असते ती लक्ष्मीपूजा वगैरे सुद्धा करायची. जे आपले काय असतात देवाचे कार्यक्रम वगैरे आपल्याला त्यानिमित्तानं आपल्या हातून पूजा वगैरे विधी होत असतो. तेरस ही पूजा धन्वंतरीची असते का तर आयुर्वेदिकचा विष्णू हा देव असतो ना, त्याच्यामुळे त्याच्यापुढे कोरफड, तुळस आणि इलायची, लवंग, धने काय असतात, बत्ताशे वगैरे काय असतात ते सगळा प्रकार आपण प्रसाद म्हणून ठेवायचा. आणि आरती वगैरे करायची. आरती करून आपण त्या वेळेस आपल्याला कोणती प्रकारची कलरची साडी वगैरे घालायची ती आपण पूजेची घालायची आणि नवीन वस्त्र परिधान करून पूजा वगैरे करायची आणि आरती वगैरे करायची आणि धन्वंतरीची पूजा चांगल्या प्रकारे अशा प्रकारे करायची.